आज आपण बघणार आहोत मोदकातील सारण बनवणं. तर मी इथं ओला नारळ घेतला आहे आणि ते थोडंसं पकलेला होता, त्याच्यामुळे एवढा ओलसर नाही बरं का, जरा कोरडाच आहे. मी त्याचं काय केलं, फोडला, त्याची वरची कवचलं काढली, मग त्याच्यावरची साल काढायचं, बटाट्याचं साल काढायचं, त्याने साल काढली आणि मग खिसले खिसणीनं, आणि हे गूळ खिसून घेतलं आहे मी. आणि आता आपण ह्याच्यात कढई ठेवली बरी, पॅनमध्ये आपण टाकणार आहोत 1 चमचा तूप. आता तूप टाकले आपण. आता आपण हे खोबऱ्याचा खिस ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे. आणि ह्याला तुम्ही जर बोललाच नारळ असेल त्याचं दूध निघतंय बघा, त्या दुधाला काय करायचं माहिती का, दूध सगळं ड्राय होईपर्यंत चांगलं परतायचं आणि मगच गूळ टाकायचा. आता माझं हे जरा मला कोरडा दिसतच असेल, हे बघा एवढं दूधच नाही ह्याच्यात, कारण ते जास्त पकलेला जे नारळ असतो का ते असाच असतो, कोरडा, त्याला जास्त दूध नसतं. तर तुम्ही असंच करून घ्या. की असं खाली लागतो म्हणून आपण त्याला तूप टाकले, खाली लागून द्यायचं नाही, सारखं असं हलवत राहायचं, थोडंसं लाल होऊ द्यायचं, चांगलं परतायचं. हे बघा माझ्या खोबऱ्याचा कलर बदलला आहे आता, मगापेक्षा थोडासा लालसर झाला आहे. जास्त पण नाही करायचं, कारण माझं पहिलंच ड्राय आहे, का नाही, ह्याच्यात पाणीच नाही, एकदम कोरडं आहे. तर तुमच्या ह्याच्यात दूध असेल तर तुम्ही असं होईपर्यंत चांगलं परता आणि तूप लागलं असं टाकायचं. मला ह्याला 3 चमचे तूप लागलं बघा. पहिल्यांदा मी 1 चमचा टाकला होता आणि परत मी जरा अर्धा करत असं थोडं टाकलं, कारण तूप लवकर जळतं गॅसवर, म्हणून मी परत टाकलं अजून. आता ह्याच्यात आपण आता काय करणार आहोत, खिसलेला गूळ टाकणार आहोत. आपल्याला जसं लागेल, तुमचं खोबरं किती आहे केवढं आहे त्या अंदाजानं तुम्ही गूळ टाका. आता मी तसं जर सांगायला गेले तुम्हाला क्वांटिटी, तर बघा की आता ही माझ्या 2 वाट्या झाल्या असेल खोबऱ्याचा खिस, तर 1.5 वाटी तर गूळ लागणारच आहे हो, खिसलेला बरं का, पण असं खडा नाही. आधी खिसून घ्या, मग मोजून टाका तुम्हाला जर कळत नसेल तर. पण कधी बी टाकताना काय दमादमाने टाकायचं बघा. दमादमाने म्हणजे कसं, थोडं टाकायचं, आधी बघायचं, लय पातळ वितळ व्हायला लागलं तर बास करायचं. आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं, लागलं तर टाकते मी अजून. हे बघा माझं सारण झालंय. आता मी गॅस बंद केलाय. आता ह्याला काढून घ्यायचं, ह्या गरम भांड्यात ठेवायचं, जास्त कडक होत आहे, मग ते आपल्याला सॉफ्ट पाहिजे. बघा लगे लाल होते हो ते. मी मोदक पण बनवायचं रेसिपी टाकणार आहे माझ्या चॅनलवर, जाऊन प्लीज बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.